आजच्या दिवसातील हा सेमीफायनलचा दुसरा सामना या ठिकाणी नागझरी वर्सेस निळवंडी. सदरील सामना हा 5 षटकांचा असणार आहे मित्रांनो. नागझरी वर्सेस निळवंडी. या ठिकाणी नागझरी संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. सलामीवर या ठिकाणी युसुफ आणि त्यांचा साथ देतील ते मिस्टर सुरेश. बघूयात सदरील सामना हा 5 षटकांचा असणार आहे मित्रांनो. आणि दोघं संघांना या ठिकाणी विनंती मात्र असणार आहे, एक सूचना मात्र असणार आहे, कंपल्सरी चेस मात्र असणार आहे. दोघं संघातील खेळाडूंनी मात्र या सूचनेचं पालन करायचं आहे. कंपल्सरी चेस मात्र असणार आहे. वळव्यात सामन्याकडे पहिला चेंडू या ठिकाणी युसुफ यांच्यासाठी या ठिकाणी स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आणि एक अवांतर धाव. बघूयात रोहित यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा. तसेच न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर यांच्यातर्फे आयोजित भव्य दिव्य अशी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025. यावेळेस स्वीप मारलेला या ठिकाणी मिडविकेटच्या दिशेनं सुंदर असा फटका, 1 बाउन्स चौकार, 4 धावा संघासाठी. पहिला चेंडू वाईट आणि दुसऱ्या चेंडूवर या ठिकाणी स्वीप या ठिकाणी चौकार मारला आहे आणि या चौकाराबरोबरच धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे ती 5 अंकावरती. सुरेख अशी सुरुवात आपल्या फलंदाजीच्या क्षेत्राकडून संघासाठी. एक सूचना मात्र असणार आहे मित्रांनो, या ठिकाणी समालोचन कक्षाजवळ कोणीही गर्दी करायची नाही मित्रांनो. सूचनेचं पालन करा, कारण थेट यूट्यूब लाईव्ह चालू आहे आपल्याकडे. विनंती असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटा चेंडू, यावेळेस बॅटवर घेण्याचा प्रयत्न आणि बॅटची कडा घेत या ठिकाणी 1 धावेचं योगदान आहे संघासाठी. सुरेख अशी सुरुवात करून दिली होती सलामीर युसुफ आणि त्यांच्या समवेत सुरेश. बघूया आता बहुतेक मला वाटतं स्ट्राईक एंडला असणार आहेत ते मिस्टर सुरेश. बघूयात सुरेशसाठी हा पहिला चेंडू असणार आहे. सुरेशसाठी हा पहिला चेंडू या ठिकाणी ऑफ स्टंपवर कव्हर करून मारण्याचा प्रयत्न, तरी सुद्धा 1 धाव घेण्यात यशस्वी होतील दोघेही फलंदाज. या ठिकाणी आजचा सेमीफायनलचा दिवस आणि या सामन्यातील उर्वरित सामने या ठिकाणी जोरदाररित्या सुरू आहेत. मागील सामना बघितला आपण गंगापूर वर्सेस गांडवमुख. या ठिकाणी गंगापूर संघाने प्रथम फलंदाजी करत या ठिकाणी 43 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि ते 43 धावांचं आव्हान या ठिकाणी गांडवमुख संघाने पूर्ण केलं आणि गांडवमुख संघ या ठिकाणी विजयी ठरला. खूप खूप अभिनंदन असेल ते गांडवमुख संघाचं आणि त्याच समेत आयोजक संघ गंगापूर यांचं सुद्धा अभिनंदन असणार आहे. आणि सदरील सामना नागझरी वर्सेस निळवंडी. या ठिकाणी सुंदर अशी सुरुवात करून दिली होती फलंदाजाने मिस्टर युसुफ आणि त्यांच्या समवेत सुरेश. बघूया आता युसुफसाठी हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी जोरदार अपील केली गेली होती, विचारणा केली गेली होती पंचांकडे, परंतु बघूया आता पंचांचा निर्णय अजूनपर्यंत कुठलाही नाही आला. मला वाटतं नॉट आउट नक्कीच असणार आहे. सुंदर अशी पंचगिरी करतात ते दोघेही फलंदाज मिस्टर योगेश बागुल आणि त्यांच्या समवेत यशवंत गावित.
अतिशय नावाजलेले दोघंही पंच. सदरील सामना बघतोय आपण नागझरी वर्सेस निळवंडी या ठिकाणी सातारा स्पोर्ट लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर. लाईक करा, शेअर करा आणि बेलची घंटी मात्र वाजवायला विसरू नका. सुंदर असं योगदान दिलं ते सातारा स्पोर्ट लाईव्हचे संचालक. खूप खूप आभार असणार आहेत ते न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर यांच्या वतीनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही. निर्धाव असा टाकलेला चेंडू आणि याबरोबरच पहिले षटक समाप्तीला येत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 7 या एकेरी अंकावरती. अजूनपर्यंत कुठलेही विकेट नाही. तसेच उपस्थित सर्व रसिक प्रेक्षक वर्ग आणि इतर मान्यवर यांचं सुद्धा न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर यांच्या वतीनं खूप खूप मनपूर्वक आभार असतील. वळूयात मैदानात पुन्हा एकदा. सलामीचे सलामीर या ठिकाणी युसुफ आणि सुरेश नागझरी संघाकडून. या ठिकाणी निळवंडी संघाने प्रतिभा नाणेफेक जिंकत या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बघूया आता स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सुरेश यांच्यासाठी हा पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या लाईनमधून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु गोलंदाजाची या ठिकाणी सुंदर अशी कामगिरी आणि सुंदर असा टाकलेला निर्धाव असा टाकलेला चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी. या ठिकाणी आपल्याला सामने या ठिकाणी आजच्या दिवसाचे सामने मात्र रोमहर्षक पद्धतीने अगदी लो स्कोरिंग मॅचेस बघायला मिळतात. या ठिकाणी मागचा सामना देखील लो स्कोरिंग होता आणि हा सामना देखील लो स्कोरिंग राहणार. सुंदर अशी गोलंदाजी वारंवार या ठिकाणी लाईन आणि लेंथमध्ये सुंदर असं कमबॅक गोलंदाजाचं. अगदी लाईन आणि लेंथमध्ये या ठिकाणी सुंदर असं नियंत्रण बघायला मिळतंय. ते गोलंदाज मिस्टर भगवान नावाप्रमाणेच या ठिकाणी गोलंदाजीत देखील यश मिळवताना बघतोय आपण मिस्टर भगवान यांना. बघूयात भगवान यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा रमेश यांच्यासाठी. यावेळेस मात्र लेग साईडच्या दिशेनं टोलावण्याचा प्रयत्न आणि पंचांचा निर्णय येतो तो अतिरिक्त धावसंख्या, व्हाईट कॉल. संघाची धावसंख्या मात्र थांबलेली ती 8 या अंकावरती. पंचांना विनंती असेल 2 मिनिटं खेळ थांबायचा आहे मित्रांनो. लेट्स प्ले. रमेश यांच्यासाठी हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला हा सुंदर असा पटका. या ठिकाणी झेल घेण्याचा मात्र प्रयत्न नाही. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे. बघूया आता या ठिकाणी अतिशय सुंदररित्या या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या आहेत आणि या 2 धावांबरोबरच धावसंख्येमध्ये या ठिकाणी वाढ आणि धावा झाल्या त्या संघाच्या 10. दुसरं षटक प्रगतीपथावर या ठिकाणी मिस्टर भगवान यांचा. अतिशय या ठिकाणी धावा मात्र कुठलाही खर्च केलेला नाही ते मिस्टर भगवान यांनी. सुंदर अशी गोलंदाजी लाईन आणि लेंथमध्ये कंप्लीट आपला अनुभवपणा लावताना या ठिकाणी मिस्टर भगवान. बघूया आता भगवान यांचा चेंडू पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस बॅटची कडा घेत हवेत मात्र एसटी रक्षक यांनी कंप्लीट केला झेल आणि पहिला झटका लागतोय. तर संघाला पहिला गडी बाद होताना या ठिकाणी माघारी परतलाय तो संघाचा फलंदाज. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी मिस्टर भगवान यांच्या हातातून बघायला मिळाले आपल्याला. राईट हँड गोलंदाज या ठिकाणी. बघूया आता नवीन बॅटर मैदानात दाखल झाले ते फिलिप. अतिशय नावाजलेले फलंदाज मिस्टर फिलिप.
तसेच मित्रांनो या ठिकाणी आयोजकाच्या वतीने एक विनंती आलेली आहे मित्रांनो, सर्व संघाचे कर्णधारांना विनंती असेल मित्रांनो, नरोल संघाचे कर्णधार करंबे, वेल्दा आणि भिलवाड या संघाचे कर्णधार त्वरित समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे मित्रांनो. या ठिकाणी चोरटी धावा घेतल्यात, मात्र तीन धावा कंप्लीट केल्या आहेत. या ठिकाणी 3 धावांच्या कंप्लीट केल्यानंतर धावा जाऊन पोहोचणार आहे ते 13 या अंकावरती. नरोल संघाचे कर्णधार, करंबेल संघाचे कर्णधार आणि वेल्दा संघाचे कर्णधार तसेच भिलवाड संघाचे कर्णधार त्वरितच समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. बघूया आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला असणार आहे युसुफ. बघूया आता भगवान यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा युसुफसाठी. बघूया आता अतिशय दोघे फलंदाज, नावाजलेले फलंदाज आणि नावाजलेले संघ. यावेळेस रिव्हर्स अटॅक, यावेळेस थर्डमॅनच्या दिशेने सुंदर असा डाऊन द ग्राउंड चौकार. 4 धावा संघासाठी धावसंख्येमध्ये उसळी या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला. धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे ती 17 या अंकावरती. 1-17 अशी धावसंख्या जाऊन पोहोचली होती संघाची. हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पर क्लिक कीजिए सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारा नरोल संघाचे कर्णधार, करंबे संघाचे कर्णधार, वेल्दा संघाचे कर्णधार आणि भिलवाड संघाचे कर्णधार त्वरितच समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे मित्रांनो. वळूया आता मैदानात चालू असलेल्या सामनाकडे. हमारा चॅनल नागझरी वर्सेस निळवंडी. या ठिकाणी निळवंडी संघाने प्रथम नाणेफेक जिंकत या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत बहुतेक साध्य करून दाखवलं ते निळवंडी संघाने. नागझरी संघाला मात्र फलंदाजांना या ठिकाणी बांधून ठेवण्यात मात्र यश मिळवलं ते निळवंडी संघाने. दोघेही बलाढ्य संघ, बलाढ्य लढत. आजचा अंतिम दिवस या ठिकाणी. यावेळेस जोरदार विचारणा पंचांकडे. बघूया आता पंचांचा निर्णय काय येतोय तो. बहुतेक हा निर्णय जो असेल बॅटीची कडा, हा निर्णय बहुतेक ऑन फील्ड अंपायरांनीच घ्यावा अशी विनंती असेल मित्रांनो. पंचांचा निर्णय येतोय तो बाद असा आऊट. दुसरा झटका लागतोय तो नागझरी संघाला. फिलिप यांना माघारी जावं लागतंय. नवीन बॅटर मैदानात दाखल होणार आहे थोड्याच वेळात. सुहास यांच्या स्वरूपात फिलिप यांची जागा भरून काढतायत की नाही बघूयात थोड्याच वेळात, आपल्याला कळणारच आहे. तिसरं षटक प्रगती पथावर. या ठिकाणी पहिलं षटक टाकलं होतं ते रोहित यांनी. जवळपास दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथ्या चेंडूवर 1 धाव आणि बाकी सगळे टाकलेले निर्धाव असे चेंडू. त्यानंतर दुसऱ्या षटकात जवळपास 9 धावा आणि धावसंख्या जाऊन पोहोचली होती 17 या अंकावरती. आणि तिसरं षटक प्रगती पथावर. या ठिकाणी रोहित यांचं वैयक्तिक असं दुसरं षटक, संघासाठी तिसरं षटक. बघूयात या ठिकाणी पुन्हा एकदा स्टंपच्या मधोमध टाकलेला चेंडू, तरी सुद्धा 1 धाव घेण्यात यशस्वी झालेला आहे. दोघे फलंदाज सुंदर अशी रनिंग बिटवीन विकेट. दोन गड्यांच्या मोबदल्यात आपली धावसंख्या मात्र या ठिकाणी स्कोरबोर्ड मात्र हलवतं ठेवलं आहे त्या संघाने. या ठिकाणी उर्वरित काही षटके बाकी असणार आहेत, त्यामध्ये या 2 षटकामध्ये मात्र फटकेबाजी आपल्याला बघायला मिळू शकते संघाकडून. बघूया आता या ठिकाणी फलंदाज आक्रमकता दाखवतात की नाही, लक्ष असणार आहे ते सेमीफायनलच्या या सामन्याकडे. बघूया आता पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट हँड गोलंदाज, यावेळेस स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी ठरलाय तो
बघूया आता फाईन लेगच्या मध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करता सीमारेषेच्या पलीकडे गेलाय चेंडू आणि चौकार मिळतोय संघाला 4 धावा. या 4 धावांबरोबरच धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा उसळी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 अंकावरती. 2 बाद 22 अंकावरती सुंदर अशी धावसंख्या. अजूनपर्यंत फटकेबाजी बघायला मिळाली नाहीये, परंतु हरकत नाहीये. यावेळेस मात्र फलंदाज काटेकोरपणे फलंदाजी करताना बघतोय आपण. त्याचप्रमाणे या ठिकाणी गोलंदाजी सुद्धा कसून केली जाते. गोलंदाज अतिशय मात्र धावा खर्चण्यात मात्र कुठलाही वळू. आता सामन्याकडे पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळाली या ठिकाणी. धावसंख्या मात्र अतिशय संत गतीने हळूहळू या ठिकाणी कासवाच्या गतीने धावसंख्या सरकताना बघतोय आपण. तिसरं षटक प्रगतीपथावर आणि जवळपास या षटकातील 1 चेंडू शिल्लक. आता पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट हँड फलंदाजासाठी. यावेळेस मात्र जोरदार प्रहार, अगदी बॅटच्या मधोमध लागलेला हा फटकार आणि लॉंगच्या रिझन मध्ये चेंडू आलाय तो स्लॉट मध्ये गेलाय तो प्लॉट मध्ये. षटकार 6 धावा. धावसंख्या झाली होती संघाची 31. आणि या ठिकाणी खूपच दूरवरून आलेला संघ तो वेल्ला. या ठिकाणी त्यांना खूप लांब जायचं आहे असल्या कारणाने या ठिकाणी त्यांना पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पाडतोय आपण. गावातील नामांकित प्रतिष्ठित ग्रामस्थ भीमराव बहिराम यांच्या हस्ते या ठिकाणी वेल्ला संघाचे पारितोषिक वितरण करताना बघतोय आपण. 7वे पारितोषिक या ठिकाणी बघूयात. वेल्ला संघाने या ठिकाणी उपस्थिती दिली त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार असणार आहे न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर यांच्या वतीने. आणि यानंतर चषक स्वीकारावं वेल्ला संघाचे कर्णधार. आणि या ठिकाणी पारितोषिक पार पडलंय ते 7व्या क्रमांकाचं. या ठिकाणी 7वा क्रमांक पटकावला तो वेल्ला संघाने. खूप खूप अभिनंदन असणारे ते वेल्ला संघाचं आपली उपस्थिती आणि 7वं पारितोषिक स्वीकारलं त्याबद्दल खूप खूप अभिवादन असणारे ते वेल्ला संघाचं. आणि यावेळेस वळवत मैदानाकडे यावेळेस रिव्हर्स अटेम्प आणि रिव्हर्स अटेम्पमध्ये षटकार या ठिकाणी खेचलाय तो मिडविकेटच्या दिशेनं. आणि 6 धावा पुन्हा एकदा संघाच्या. आणि धावसंख्या जाऊन पोहोचणारी ती 37 ऑन बोर्ड. 37 धावा. सदरील सामना बघतोय आपण नागझरी वर्सेस निळवंडी. सेमीफायनलचा हा दुसरा सामना. चौथं षटक प्रगतीपथावर. या ठिकाणी बंडू यांच्या मागच्या चेंडूवर रिव्हर्स अटेम्प आणि रिव्हर्स अटेम्पमध्ये या ठिकाणी मिडविकेटच्या दिशेनं मारलेला सुंदर असा फटका अगदी षटकार. यावेळेस पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बघूया. आता मिळवणच्या रिझनमध्ये बघूया. आता या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न असणार आहे आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आणि 2 धावांच्या बरोबरच धावसंख्येमध्ये पुन्हा वाढ होणार आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचणारी ती 39 या अंकावरती. सुंदर अशी सुरेख अशी धावगती या ठिकाणी संघाने पकडली होती.
गोलंदाज बंडू यांच्या मागच्या पहिल्या चेंडूवर रिव्हर्स अटेम्प्ट षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार, सॉरी 2 धावा. बघूया आता गोलंदाजी या ठिकाणी आपलं कमबॅक कशा पद्धतीने करतायत. ते सुंदर अशी गोलंदाजी करतात ते मिस्टर बंडू. बघूयात यावेळी सुंदर अशी प्लेसमेंट या ठिकाणी कव्हर पॉईंटच्या दिशेने मारलेला हा फटका. बघूया आता 1 धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न असणार आहे आणि 2 धावा मात्र नक्कीच कंप्लीट होणार आहेत. सुंदर असं कमबॅक या ठिकाणी गोलंदाज मिस्टर बंडू यांचं. तसेच आमचे समालोचक दीपक भाऊ चौधरी यांनी त्वरितच समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. तसेच या ठिकाणी आजचा फायनल दिवस या ठिकाणी बघूयात. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट या ठिकाणी एस टी चित्त होता फलंदाज वाचलाय. सुरेख अशी गोलंदाजी. बघूया आता बंडू यांच्या हातातून राईट आर्म पेस बॉलर आहे. या ठिकाणी सुंदर असं कमबॅक केलंय ते मिस्टर बंडू यांनी. या षटकातील 2 चेंडू बाकी असणार आहेत. बघूयात या ठिकाणी शेवटच्या जवळपास हा चौथं षटक या ठिकाणी आणि यानंतर असणार आहे ते अखेरचं षटक. या ठिकाणी सुंदर असा मारलेला फटका मिडविकेटच्या दिशेने या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि मला वाटतं 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न नक्कीच असणार आहे आणि तिसरी धाव मात्र या ठिकाणी मिळणार नाही. या 2 धावांच्या कलेक्शन नंतर धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ते संघाचे 44 अंकावरती. सुरेख अशी धावसंख्या या ठिकाणी. लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन क्लिक कीजिए. सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन क्लिक कीजिए. सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन क्लिक कीजिए. इट्स अ फेयर डिलीवरी. लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और प्रतापनगर संघाचे कर्णधार सातारा स्पोर्ट्स त्वरितच समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. हमारा चैनल सातारा तसेच दयाने संघाचे कर्णधार कीजिए और बेल आइकन क्लिक कीजिए. सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन क्लिक कीजिए. सातारा 44 लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा तसेच बुंदाटे संघाचे कर्णधार लाइव को सब्सक्राइब दयाने संघाचे कर्णधार आणि प्रतापनगर संघाचे कर्णधार आणि पळसवीर संघाचे कर्णधार त्वरितच समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. वळूया सामन्याकडे. सुंदर असे फटकेबाजीच्या जोरावर 44 धावसंख्येवर नेऊन पोहोचले होते फलंदाजांनी. चौथं षटक प्रगतीवर. अखेरचं षटक असणार आहे या ठिकाणी. बघूयात अखेरचं षटक. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट या ठिकाणी मात्र फटका मात्र फाईन गेलाय आणि चौकार देऊन जाईल. संघाला 4 धावा. खूपच सुंदर असा आणि सुरेख डोळ्याचे पारणं फेडणारा हा फटका या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट. सुंदर असा फटका डाऊन द ग्राउंड. अगदी मैदानाला गुदगुल्या करत गेलेला हा चौकार अगदी या ठिकाणी डाऊन द ग्राउंड गेलेला. त्या आमचे समालोचक मित्र या ठिकाणी दीपक भाऊ चौधरी यांच्या समालोचनाची आठवण झाली मला.
अगदी तो नावाजलेला असा शब्द मैदानाला गुदगुल्या करत जाणारा तो चौकार. खूप खूप आभार असणार आहे ते दीपक भाऊंचा. वळूया आता पुढच्या चेंडूकडे. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि पुन्हा एकदा या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होणार आहे. आणि या 2 धावांच्या बरोबरच धावसंख्येमध्ये पुन्हा वाढ आणि धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे ती 50 या अंकावरती. सुंदर अशी धावसंख्या उभारण्यात यशस्वी झाला आहे. तो संघ या ठिकाणी पहिला आणि दुसरं षटक सुंदर आणि सुरेखरित्या यशस्वीरित्या या ठिकाणी सुंदररित्या पार पाडले होते ते क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज यांनी. आणि वळू आता सुंदर असा पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला हा एक 1 बाउन्स चौकार. सुंदर असा अटेम्प्ट. काय फलंदाजी आहे. सुरेख आणि अतिशय सुरेख अशी फटकेबाजी आणि सुंदर असं रिव्हर्स अटेम्प्ट. व्हॉट अ शॉट. आतापर्यंत मला वाटतं रिव्हर्स स्वीप आणि रिव्हर्स अटेम्प्ट मध्ये हा सर्वात सुंदर असा लागलेला हा फटका. धावसंख्या झाली ती 54. अतिशय सुरेख अशी फटकेबाजी. वारंवार रिव्हर्स अटेम्प्ट आणि अगदी प्रत्येक रिव्हर्स अटेम्प्टला यशस्वी या ठिकाणी डाऊन द ग्राउंड असो किंवा टोलावेला तो चौकार 1 बाउन्स चौकार. पुन्हा एकदा या ठिकाणी लावांच्या रिझनमध्ये मारलेला हा फटका. 2 धावा तर नक्कीच मिळायला पाहिजे आणि 2 धावा नक्कीच कंप्लीट होणार. या ठिकाणी धावा देण्याचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावाचा प्रयत्न सुद्धा असणार आहे. आणि या ठिकाणी मात्र धाव बांधावा लागणार आहे. ते फलंदाजाला माघारी परतावं लागणार आहे. सुरेख अशी क्षेत्ररक्षण या ठिकाणी. नवीन बॅटर मैदानात. सूचना असेल मित्रांनो, लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. उर्वरित अजूनही सामने खेळायचे बाकी असणार आहेत. अतिशय रंगतदार असा सामना नागझरी वर्सेस नेवंडी संघाने या ठिकाणी प्रथम नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि क्षेत्ररक्षणामध्ये पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये अतिशय चोख अशी कामगिरी बजावली होती ती गोलंदाजाने. आणि त्यानंतर मात्र धावा खर्च झाल्या, मिसफील्ड झाल्या आणि काही झणझणीत असे चौकार आणि षटकार खेचले गेले. या फटकेबाजीच्या जोरावर अतिशय सुंदर अशी धावसंख्या उभारली ती नागझरी संघाने. आतापर्यंत आपण मागील सामने जे बघितले ते लो स्कोरिंग मॅचेस आणि हा बहुतेक सुंदर अशी धावसंख्या. आतापर्यंत 56 धावा उभारण्यात यशस्वी झालेला तो संघ. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाही कनेक्शन नाही. या ठिकाणी धाव बाद मात्र नक्कीच होणार. या ठिकाणी फलंदाज सुंदर अशी फटकेबाजी आणि अतिशय सुंदर अशी कामगिरी आपल्या संघाला करून दिली त्या फलंदाजाने. मला वाटतं फलंदाज नाही बाद झाला तो. खूप खूप सुंदर अशी फटकेबाजी केली ती मिस्टर युसुफ यांनी आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली ती संघाची 56 ऑन बोर्ड. पाचवे षटक अंतिम षटक प्रगतीपथावर. या ठिकाणी जवळपास पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावाचा, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथा चेंडू या ठिकाणी बहुतेक वाईड गेलाय. 5व्या चेंडूवर विकेट गेली आणि अखेरचा चेंडू मात्र असणार आहे शिल्लक. बघूया आता अखेरच्या चेंडूवर षटकार येतोय की चौकार येतोय. या ठिकाणी अतिशय सुंदररित्या पंच आपली भूमिका पार पाडतात. बघूयात पंचांचा निर्णय जो असणार आहे तो अंतिम असणार आहे. संघाने याची नोंद घ्यायची. रनआउट झाल्यानंतर ज्या एंडला फलंदाज बाद होतो त्या एंडला मात्र फलंदाज नवीन फलंदाज असतो असा नियम आहे आणि तो काटेकोर पाळताना या ठिकाणी पंच. बघूया आता शेवटच्या अंतिम षटकातील हा शेवटचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेनं
फारसं काही चांगलं कनेक्शन नाही, परंतु एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे आणि 2 धावा कंप्लीट होणार आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे. बघूया धावबाद होण्याचा चान्स या ठिकाणी आणि बहुतेक तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केली. बघूया पंचांचा निर्णय काय होतो. तो पंचांचा निर्णय आला होता थर्ड अंपायर यांच्याकडं. तत्पूर्वीच जवळपास 58 धावा तर नक्कीच कंप्लीट होणार. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता. दुसरी धाव सुद्धा शॉर्ट रनाची चेक करायची. तीन धावा कंप्लीट. कुठलाही शॉर्ट रन नाही या ठिकाणी. 3 धावा अतिशय चोखपणे या ठिकाणी परिपूर्ण केलेल्या आहेत आणि या 3 धावांच्या बरोबरच धावसंख्या पोहोचली होती 5 षटकांच्या समाप्तीनंतर 59 आणि विजयाचं जे लक्ष ठेवलं ते 60 धावांचं. 30 चेंडूंमध्ये 60 धावा. आणि या पुढील समालोचन असणार आहे ते दीपक भाऊ चौधरी यांच्याकडं. बेल आइकन क्लिक कीजिए। सातारा स्पोर्ट्स लाइव के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारा चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन क्लिक कीजिए। धन्यवाद संदीप दादा. लाइव के मित्रांनो, या ठिकाणी खेळ आहे महत्वाचा. खेळ या ठिकाणी विश्वासाचा खेळ आहे. या प्रयत्नांचा प्रयत्न केले गेले असताना प्रथमतः या ठिकाणी फलंदाजी करत असताना आपण बघितले असेल तर निळवंडी संघासमोर या ठिकाणी धावसंख्येचे टार्गेट मात्र 7 धावांचे ठेवले गेले. एक चांगला प्रयत्न मात्र राहिला नागझरी संघ मात्र बघितला असेल तर या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानावरती येताना आपण बघणार आहोत. सातारा स्पोर्ट्स लाइव के गिरणा वार्ता वीडियो सबसे पहले देखने के लिए या ठिकाणी ऑनलाईन जर बघितलं तर युट्यूब लाईव्हच्या चॅनलचे संपादक सन्माननीय आमचे गणेशदादा पवार आणि त्यांच्यासाठी चांगले योगदान देणारे आमचे सन्माननीय जयरामजी गावित साहेब. म्हणजेच या ठिकाणी जर बघितलं गेलं असेल तर मित्रांनो, काम महत्वाचं आहे. कारण की सर्वात जास्त जर गोष्ट असेल आपल्या कामावरती महत्व लक्ष ठेवणं आहे. कारण की इंदुरीकर महाराज 2 या ठिकाणी तासांच्या या ठिकाणी त्यांच्या कीर्तनासाठी किती घेतात? 50,000 देतात. आणि आमचे जयरामजी गावित करमेळ गावाचे सन्माननीय रोजगार सेवक ग्राम रोजगार सेवक राष्ट्रपती पुरस्कार विजेते सन्माननीय जयरामजी गावित साहेब या ठिकाणी नक्कीच आमचे गणेशजी पवार साहेबांसाठी चांगले योगदान देतात. ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सरसे स्वागत असेल. कारण की मित्रांनो, कोणी कोणासाठी काही घेत नाहीये आणि आपलं नाव आणि आपलं गाव या ठिकाणी मोठं होईल याची दक्षता मला कोणाकडे घेतली जाते. आमचे सन्माननीय जयरामजी गावित साहेब समेत या ठिकाणी सन्माननीय गणेशजी पवार साहेब यांचा मी शब्दसुमनाने आणि माझ्या मनापासून सरसे आभार मानेल का त्यांनी उपस्थिती लाभले. आणि गणेशजी पवार आपण जर बघितले गिरणा वार्ता या ठिकाणी बघितलं तर चॅनलचे संपादक सन्माने आमचे गणेशजी पवार साहेबांच्या वतीने उत्कृष्ट गोलंदाजासाठी या ठिकाणी 1111 रुपये पारितोषिक असणार आहे. त्यांना 7 चांगले दिले जयरामजी गावित साहेबांनी. सन्माननीय काळूदादा चव्हाण बोरदैवत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी सरसे स्वागत असेल. आयोजक संयोजक या ठिकाणी गंगापूर न्यू स्टार क्रिकेट कप गंगापूर यांच्या वतीने त्यांचं सरसे स्वागत असणार आहे. भगनावत लढत क्रमांक आपण बघतो या ठिकाणी सेमीफायनलचा दुसरा सामना या मैदानात बघायला मिळेल. या ठिकाणी नागझरी वर्सेस निळवंडी या 2 संघांमध्ये सुंदर अशी स्पर्धा या ठिकाणी बघायला मिळत आहे. तर या ठिकाणी जर बघितलं सातारा स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून मित्रांनो, सातारा स्पोर्ट लाईव्हचं चॅनलचं या ठिकाणी चित्र इतकं सुंदर आहे, अतिशय या ठिकाणी मनमोहक आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, बेल आयकॉनला प्रेस करा विसरू नका. तुम्ही लाईव्ह वरती मॅचला बघत असाल त्यावेळेस मध्ये चॅनलला सबस्क्राईब फक्त एक बटन दाबायचं आहे, बाकी तुम्हाला काही करायचं नाहीये. रोहित आणि संदीप या ठिकाणी संदीप उर्फ बंडू आपण बघतो गोलंदाज फलंदाजी मार्कवरती असणार आहेत. पहिल्या षटकाची जबाबदारी गोलंदाज त्याकडे सज्ज असणारा गोलंदाज संदीप असणार आहेत. मित्रांनो, केलेले होत आहे ते केलेच पाहिजे. प्रयत्न करता परमेश्वर. कारण की मित्रांनो तुम्हाला माहित आहे कारण की प्रयत्न जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला यशस्वी मात्र कुठेतरी होणार आहे. बघणार त्या ठिकाणी नागझरी वर्सेस निळवंडी एकाच नावाचे उर्शिकर असे या ठिकाणी दोन्ही संघ या ठिकाणी मैदानात आपण बघणार आहोत.
अर्जुन कदम सरांना सुद्धा या ठिकाणी घाई लागली आहे, कारण की त्यांना माहित आहे आपल्या या ठिकाणी झेडपी म्हणजे जिल्हा परिषद शाळेचे सर्वांनी विद्यार्थी या ठिकाणी आपण बघणार आहोत. आमचे साहिलदादा कदम यांच्या माध्यमातून सुंदर असे चित्रकरण त्यांचं एकत्र केले जात आहे. ते सुद्धा या सामन्याचा आनंद त्यांना मात्र राहिलेला नाही, कारण की त्यांनी आनंद घेण्यासाठी इथं मैदान उपस्थित झाले. जिल्हा परिषद शाळा गंगापूर यांचे सर्व विद्यार्थी मात्र आपल्या या मैदानात उपस्थित होत आहेत. त्यांचं सरसे स्वागत असेल. मित्रांनो, तुम्ही क्रिकेटचा आनंद घ्या, खेळाचा आनंद घ्या, परंतु विनंती असेल तुम्ही थांबायचं आहे. अंतिम सामन्यासाठी या ठिकाणी ज्यावेळेस संघ मैदानात उपस्थित राहतील त्यावेळेस तुम्ही आता मैदानात जावं लागणार आहे. अंतिम लढत ज्यावेळेस राहील, मेगा फायनलची ज्यावेळेस लढत राहील त्यावेळेस त्यांना अंतिम लढतीसाठी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या ठिकाणी सरसे स्वागत आहे. अंतिम सामन्याचं जेव्हा राष्ट्रगान होईल त्यावेळेस मग त्यासाठी उपस्थित झालेले आमचे माजी विद्यार्थी जलपी शाळेत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सरसे स्वागत असेल. त्यांनी मात्र कॅमेऱ्या समोर मात्र थांबायचं आहे. आमच्या साहिलदाच्या माध्यमातून सुंदर असं चित्रण त्या विद्यार्थ्यांचं केलं जातं आहे. साहिलदाचा अभिमान असेल आणि सातारा स्पोर्ट लाईव्हचा अभिमान असेल. जावे मैदानाकडे यावेळेस मोठा फटका पार केला यावेळेस रोहित चेंडूच्या खाली असताना फलंदाज बाद होण्याची शक्यता होती, परंतु या ठिकाणी चेंडू आता सुटला गेलाय आणि 2 धाब्यांचा कलेक्शन मात्र होणार आहे. वाटा शॉट कमरेचा फटका, परंतु या ठिकाणी बघितलं गेलं असेल तर एक चांगला झेल गेलाय. फलंदाज मात्र बाद असताना इथे बघणार आहोत. विकेट मात्र रोहित यांची लागली जाणार आहे. फलंदाज बाद होणार आहे. रोहित या ठिकाणी बघितलं नाशिक जिल्ह्यात ते अवंतर आहे, सुंदर असे खेळाडू आहेत, परंतु तरी बघितलं असेल त्यांचा नशीब मात्र आता चांगले नाही, त्यामुळे त्यांना बाद व्हावं लागणार आहे. आपण जर बघितलं नागेश्वर संघाचे या ठिकाणी बघितलं सुंदर अशा जर्सीमध्ये आपण त्यांना बघत 3 मालक म्हटले झाले. आमचे सन्माननीय अंशू अग्रोचे सन्माननीय संचालक गोकुलचे शेजोळ साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सरसे स्वागत असेल. कारण की मित्रांनो, या ठिकाणी कोणाला वाटतं कारण की कोणी कोणाला जर बघितला एक तंबाखूचा इडासुद्धा कोणी कोणाला देत नाही, रुपये कोणाला कोण देत नाही, पण अंशू अग्रो सन्मानित संचालक गोकुलचे शेजोळ साहेब यांच्या वतीने टीशर्ट योगदान नागेश्वर संघाला लाभलेलं आहे आणि त्यांच्या वतीने जर या ठिकाणी पार्थिव जर लाभलं गेलं फायनलमध्ये गेलं तर 2100 रुपयाचं पार्थिव त्यांच्या वतीने असणार आहे. गोकुलचे शेजोळ साहेब. मित्रांनो, दिवाळीचा वाटेभर चिवडा सन्माननीय आमचे मान्यवर निवृत्ती बागुल साहेबांना निवडा ही विनंती असेल, कारण की पंचायत समितीच्या या ठिकाणी सुंदर अशा योगदानासाठी त्यांचं योगदान आहे. सुशिक्षित असे व्यक्तिमत्व आमचे निवृत्ती बागुल, त्यांच्यासाठी नक्कीच तुम्ही मतदान करा. मित्रांनो, तुमच्यासाठी या ठिकाणी योग्य योगदान दिलं टीशर्टचं, पण त्यावेळी विकासाचं योगदान तुमच्यासाठी देणार आहे आमचे निवृत्ती बागुल. त्यामुळे वाटेभर चिवडा आमच्या सर्व निवृत्ती बागुल साहेबांनी निवडा. सुंदर फटका यावेळेस बॅट चिकाला घे चेंडू हवेमध्ये, बॅट चिकाला घे चेंडू बघितला असेल तर शॉर्ट पॉइंटला जेल टिपला गेला. फलंदाज फेल होतो. ससा दिसतोय कसा टाकलाय, फासा लागलाय. नवीन फलंदाज ससा बघितला असेल. फलंदाज यावेळेस बाद होता मिस्टर बंडू मिसिंग संदीप या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी संतोषला बाद व्हावं लागणार आहे. गांडोळमुख संघाचे 12ही खेळाडू यांनी मात्र समर्थन कक्षामध्ये यायचं आहे, ही महत्वाची विनंती तुमच्यासाठी असेल. मित्रांनो, गांडोळमुख मंगेश सर आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन या ठिकाणी यायचं. 12 खेळाडू ज्यांना टी-शर्ट दिले गेले त्यांनी सर्वांनी इकडे यायचं आहे, ही महत्वाची विनंती असेल. तेजस एक नामवंत असं खेळाडू या ठिकाणी बघणार आहोत. मैदानात जाताना असताना बंडू संदीप दिवशी यांना साथ देण्यासाठी असणार आहे. गिरणा वार्ता सन्मानित संपादक सन्मानित गणेशजी पवार, त्यासाठी सुंदर असं कॅमेरामॅनचं राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे आमचे सन्मान जयरामजी गावित आदर्श रोजगार सेवक यांना पुरस्कार मात्र मिळाला आहे.
या ठिकाणी ते पण उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत असेल. कारण मित्रांनो पुरस्कार कोणाला मिळत नाही का. दिंडोरी तालुक्यामध्ये जर बघितलं असेल तर आदर्श सरपंच म्हणून या ठिकाणी मला पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यामुळेच बघितलं असेल राष्ट्रपती पुरस्कार मिळणं फार गरजेचं आहे. आणि आमचे सन्माननीय जयरामजी गावित करंबेळ गावचे या ठिकाणी आदर्श रोजगार सेवक त्यांना सुद्धा या ठिकाणी राष्ट्रपतीचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांचा या ठिकाणी आभार असेल, त्यांच्या वतीने नक्कीच टीचरचं योगदान असेल आणि या ठिकाणी नक्कीच उत्कृष्ट अशा फलंदाज या ठिकाणी फलंदाजीसाठी नक्की त्यांचं या ठिकाणी योगदान असेल. त्यांचा आभार मानणं आपलं कर्तव्य असणार आहे. आपले शालेय विद्यार्थी गंगापूर गावातील या ठिकाणी उपस्थित त्यांचं सहर्ष स्वागत असेल. यावेळेस मात्र बघितलं गेलं असेल तर वाईस बॉल कॉल पंचांच्या वतीने येतो, अमांतर धाव यावेळेस असणार आहे. आमचे मित्र आमचे परममित्र काळूदादा चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं सरसे स्वागत आहे. मित्रांनो आमचे एक परममित्र आहे, कारण की या ठिकाणी आम्ही जर बघितलं एकत्र तर आम्ही कुठेतरी या ठिकाणी साथीला होतो, संगतीला होतो, हे महत्त्वाचं आहे. काळूदादांनी म्हणाला की अभिनयमध्ये त्यांची भेट पुन्हा झालेले होते आणि त्यांचा अभिनय प्रीमियर लीगमध्ये चांगली स्पर्धा राहिली होती. त्यांच्या पाठीमागे स्टंप होता कारण त्यांनी संघ मात्र जिंकला गेला होता. यावेळेस मात्र बघणार आहोत मैदानावरती तिसऱ्या पंजाकडं काय आपल्या सभेसाठी जर बघितलं 12व्या क्रमांकामध्ये भारतीय जन सन्मान्य रोशनजी भैरम साहेब कन्सरा ऑनलाईन सर्व्हिसेस आणि फोटो स्टुडिओ रेडियम कनाशी यांच्या वतीने सुंदर असं योगदान या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. 12व्या क्रमांकापासून त्यांच्या वतीने असताना ते उपस्थित झाले, त्यांचं सरसे स्वागत आहे. विकेट असणार आहे, सुंदर कामगिरी आणि गोकुळजी शेजोळे साहेबांच्या नक्की चेहऱ्यावरती हसू असणार आहे कारण त्यांना 21 रुपये खर्च करावा लागणार आहे. आमचे सन्मान्य सरपंच या ठिकाणी जर बघितलं गेलं असेल तर ग्रुप ग्रामपंचायत कनाशी आणि गंगापूर चौरे साहेब उपस्थित आहे. चेहऱ्यावरती हसू आहे परंतु लोकांना दाखवत नाही. या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं सर्व स्वागत आहे. कानामध्ये बाळी परंतु नक्कीच घेणार या ठिकाणी टाळी या ठिकाणी मैदानावरती त्या ठिकाणी नक्की उपस्थित आहे. त्यांच्या वतीने जो संघ पहिल्या पैसे पार्श्वभूमी येईल त्यांच्या वतीने चौरे साहेब सरपंच कनाशी ग्रुप ग्रामपंचायत गंगापूर यांच्या वतीने असताना 500 रुपये पारितोषिक चौरे साहेबांच्या वतीने असणार आहे. सन्मान नानाजी भुसे आणि सन्मान्य खासदार वाटे पवार यांच्या वतीने या ठिकाणी ज्यांना आदर्श रोजगार सेवक या ठिकाणी पुरस्कार मिळाला, आमचे सन्मान्य जयरामजी गावित साहेब यांना पुरस्कार मिळाला. यावेळेस मात्र चांगला प्लाय केला आहे आणि या ठिकाणी बघितलं असेल चांगला क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. आमचे जयरामजी गावित आदर्श रोजगार सेवक करंबेळ राष्ट्रपतीचा पुरस्कार म्हटलं तरी चाललं म्हणाल हरकत नाही. खासदारांचा चषक या ठिकाणी जर बघितलं खासदारांचा मान जर मिळाला असेल जयरामजी गावित साहेबांसाठी आणि बघितलं गिरणा वार्ता संपादक सन्मान्य गणेशजी पवार साहेब ते पण उपस्थित आहेत, त्यांचं सरसे स्वागत असणार आहे. जावेत मैदानाकडे धावसंख्या असणार आहे, एका धावेन आपल्याकडे वाढवून धावसंख्या असणार आहे. जर बघितलं असेल तर एकूण धावा 5 धावा. यावेळेस एकदा चांगला फटका चेंडूमध्ये अलंग द कार्पेट चेंडूमध्ये जर बघितलं असेल तर शॉर्ट लॉंगांच्या रिजन मध्ये 1 धाव. दुसरी धावाचा प्रयत्न राहिला होता परंतु या ठिकाणी सिंगल धाव मात्र या चेंडूवरती येणार आहे. नागझरी आणि वर्षे निळवंडी या संघासमोर लढत आपण बघत आहोत मैदानामध्ये. 6
6 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. तर षटकातील पुढचा चेंडू असणार आहे. सुंदर गोलंदाजी मात्र बघायला मिळते. वाटा शॉट चेंडू मात्र भिरकावून दिले. षटकार 6 धावा. आमचे शालेय विद्यार्थी जिल्हा परिषद गंगापूर या ठिकाणी उपस्थित आहे. मित्रांनो, साहिल दादांना विनंती असेल त्यांच्यावरती कॅमेरा जास्तीत जास्त मारत झाला. मित्रांनो, त्यांनी शाळेचा वेळ सोडत या ठिकाणी क्रिकेटचा आनंद त्यांचा आहे. पण मित्रांनो, तुम्ही शिकत चला. तुम्ही नक्की चांगले खेळाडू होऊ शकतात, परंतु तुम्ही पहिल्यांदा शिका, जेणेकरून धावा तरी मोजता यायला पाहिजे. एवढं तरी शिका, ही माझी महत्वाची विनंती आहे. संकेत दादा यांच्याकडे कॅमेरा मारा बरं का प्लीज. बॉल चेंडू टाकल्यानंतर विषय नक्की झालं की कॅमेऱ्यामध्ये आपण बघत आहोत आमचे शालेय विद्यार्थी. आणि यावेळेस मात्र चांगला फटका बघायला मिळते. चेंडू मात्र लॉंग ऑनच्या रिझल्टमध्ये चेंडू मात्र एक धावेसरपर्यंत असेल. दुसऱ्या धावेसरपर्यंत करणार नाही बघणार आहोत. मेगा पाण्यामध्ये पोहोचणारा दुसरा संघ कोणता ठरतो. नागझरी वर्सेस गांडूळमुख या ठिकाणी नक्की असेल का, या ठिकाणी नक्की बघणार. निळवंडी वर्सेस गांडूळमुख असेल का, हे नक्की बघायला मिळते. या मैदानावरती सुंदर अशी लढत या ठिकाणी मैदानात बघायला मिळते. 7 धाव्यांचं आव्हान आहे, परंतु जर बघितलं थोडंसं वर्चस्व मात्र गाजवलं नागझरी संघ आहे. मुक्काम थांबले होते, त्यामुळे त्यांना मात्र जास्त या ठिकाणी वेळ खर्च करावा लागला नाही. आणि यावेळेस मात्र प्रहार चेंडू सीमारेषा पार येणार. षटकार चेंडूला शॉटमध्ये पाठवून दिला. या ठिकाणी बघितलं असेल तर सोयाबीनच्या प्लॉटमध्ये रिकाम्या प्लॉटमध्ये षटकार 6 धावा. मित्रांनो, जर बघितलं या ठिकाणी सुंदर असं चित्रकरण तुम्हाला या ठिकाणी आमचे साहिल दादा कदम असतील, संकेत दादा कदम असतील आणि आमच्या अर्जुन दादा कदम असतील, त्यांच्या वतीने सातारा स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला हे चित्रकरण सुंदर पद्धतीने बघायला मिळतंय. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन जरी नाही प्रेस केला परंतु सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हे महत्वाची माझी विनंती असणार आहे. 19 म्हणजे 19 बरं का. 19 म्हणजे काही दारुड्यांना लक्षात आलं 90 म्हणजे 19 तसं नाही, ही 19 धावा आहेत. तिबळाईचा वाटीभर चिवडा सन्मान निवृत्ती बाबू साहेबांना निवडा. आणि यावेळेस मात्र आकृती आणि फटका खेळण्यापर्यंत राहिला आहे. चेंडू धाव जातो. षटक संबंधी इशारा पंचांच्या वतीने ते 2 षटकांच्या संमती अखेरीस धावसंख्या असताना 19 धावा. इथून सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू धावा लागणार 41. लगातार 3 षटकार मारल्यानंतर शिवकला कृषी सेवा केंद्र सन्मान्य संदीपजी जाधव साहेब यांच्या वतीने 501 रुपयाचे पारितोषिक, 500 आणि 3 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. 3 रुपये मी दिले वाटलं असतं, पण शिवकला कृषी एजन्सी वतीने हॅट्रिक साठी चेतनजी बागुल साहेबांच्या वतीने या ठिकाणी 500 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. विकेटसाठी शिवकला कृषी एजन्सी यांच्या वतीने या ठिकाणी नक्कीच हॅट्रिक षटकारासाठी 500 रुपये पारितोषिक असणार आहे. आमचे राजभाऊ देशमुख या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्याकडनं या ठिकाणी नक्कीच दोघांसाठी 500 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. पण मित्रांनो, विनंती असेल माझी की या ठिकाणी रिझर्व्ह बँकेचा चेअरमन जरी असेल, या ठिकाणी नक्की बँकेचा चेअरमन जरी असेल तर कोणी बक्षीस लावता असताना पैसे माझ्याकडे आणून द्यायचे आहेत, ही महत्वाची विनंती असेल. वाट शॉट लवली फटका. यावेळेस चेंडू मात्र निघून झाला इंटू द गॅप. चेंडू मात्र सीमारेषा टांगे पलटी घोडे फरार. चेंडू जातो सीमारेषा बाहेर. येणार आहे चौकार 4 धावा. चांगला फटका. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू मात्र डीप पॉइंट मध्ये चेंडू मात्र निघून जाणार नाही. यावेळेस चांगले क्षेत्र नागदुरी संघासकडनं 2 धावा यावेळेस कंप्लीट मात्र होतात. धावसंख्येत भर पडली जाणार आहे. धावसंख्या संपूर्ण 25 आहे अंकावरती. शशांडी उर्फ संदीप गोलंदाजी करतायत. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 2 चेंडूमध्ये या ठिकाणी बघितले असेल तर 4 धावा खर्च 8 धावा खर्च 6 धावा खर्च केले असतील. अजूनही 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी असणार आहे. षटकातील चेंडू क्रमांक 3 असताना खेळपट्टी येणारा हा पुढचा चेंडू. सुंदर फलंदाजी या ठिकाणी बघायला मिळत आहेत मिस्टर तेजस आणि पंडित यांच्या वतीने. वाट शॉट. यावेळेस चांगला फटका. फुलर लाईनचा चेंडू मागितले असेल तर ओव्हर द कव्हर्स चांगले क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावेचं कलेक्शन मात्र झालेलं आहे.
तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाणार नाही. 2 धाव मात्र येत आहे. धाव फलकावरती वाढ मात्र होणार आहे. धाव संख्या असणार आहे 27 धावा. सन्मानी आपल्या या ठिकाणी बघितलं असेल कन्सर्न ऑनलाईन सर्व्हिसचे सन्मानी मालक आमचे रोशनदादा भैरम कुठे असतील त्याने कॉमेंट्री बॉक्सवर लवकरात लवकर यायचं आहे. सुंदर फटका परंतु या ठिकाणी जास्त धाव मात्र मिळणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे. चांगलं क्षेत्र नागझरी वर्सेस आपण बघतो निळवंडी या दोन संघामध्ये. नागझरी जर बघितलं या ठिकाणी खूप दुर्वण संघ आलाय. निळवंडी संघ सुद्धा खूप दुर्वण आलेला आहे. काल परेश्वरी संघाला या ठिकाणी पराभूत करते यावेळेस मात्र एक चांगला प्रयत्न केला. अंतिम 4 मध्ये जाण्याचा प्रयत्न केलाय. अंतिम या ठिकाणी 2 मध्ये जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी निळवंडी संघाचा असणार आहे. चेंडूमारा दरम्यानला लॉंग स्टॉपच्या रिझल्टमध्ये चेंडूमारा निघून गेलाय आणि चेंडूमारा सीमारेषा पार. धावा मिळणार 4 चौकार. आलेल्या प्रेक्षकांचं आलेल्या मान्यवांचं पुन्हा सरसे स्वागत असेल. आलेल्या या ठिकाणी जर प्रेक्षक असतील मान्यवाचे क्रिकेट रसिक असतील त्यांचं सरसे स्वागत असेल. लंगा पॅन्टवाले धोत्रावाले त्यानंतर बघितलं असेल तर टी शर्टवाले जीन्स पॅन्टवाले कोंबड्या केसनवाले त्या बघितलं असेल शॉर्ट पॅन्टवाले त्यासमोर दारुडे असतील धुरडे असतील त्यानंतर नक्कीच या ठिकाणी बघितलं गांजडे असतील त्यांचं सर्वांचं स्वागत या मैदानामध्ये असणार आहे. थर्टी 34 धावा या दाखवले लागले जातील. बारा चेंडू आणि 26 धावेची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. नक्कीच चांगला चेंडू या ठिकाणी बघितले गेले असेल. सिंगल धाव या ठिकाणी दिली गेली आहे. नागझरी वर्सेस निळवंडी या संघामध्ये लढत मात्र महत्वाची असताना कोणता संघ अंतिम सामन्यामध्ये लढत करेल यासाठी लढत आपण बघत आहोत या मैदानावरती. यावेळेस मात्र विकेट लागली जाणार. निळवंडी संघ मात्र कुठतरी या ठिकाणी दबाव खातीर या ठिकाणी आपण बघितलं असेल तर फलंदाजी करताना आपण बघणार आहोत.
नवीन फलंदाज मच्छिंद्र मात्र येत आहे मैदानावरती कारण की बघितले असेल 6 धावेंचं आव्हान आहे. आता पण जर धावसंख्या बघितली असेल तर 36 अंकावरती असणार आहे. इथून जर बघितलं 24 धाव्यांची गरज मात्र जिंकण्यासाठी असेल. चेंडू मात्र बाकी असताना 9 चेंडू बाकी 24 धाव्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी आलेल्या मान्यवरांचं उपस्थित या ठिकाणी प्रेक्षकांना पुन्हा एकदा सरसे स्वागत असेल. चांगला फटका यावेळेस बघितला असेल तर सिंगल धाव मात्र येत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करू देणार नाही. सुंदर गोलंदाजी यावेळेस नागझरी या संघाकडनं बघायला मिळते. मित्रांनो मला नागझरी संघाचा या ठिकाणी नक्की अभिमान मानावा लागेल आणि विशेषतः गोकुळजी शेजूळ साहेब त्यांचा अभिमान मानेल कारण की त्यांनाही सुद्धा आवड आहे. 21 रुपयाचा पार्थिव त्याच्यावर त्यांनी वैयक्तिक असणार आहे. टी शर्ट त्यांनी दिलेच परंतु पार्थिव पहिलं जर घेतलं 21 रुपये पार्थिव असणार आहे. कारण की वाटेवर चिवडा फक्त सन्मान्य निवृत्ती भाऊसाहेबांनी निवडा. मित्रांनो निवडावं लागेल तुम्हाला कारण की चांगलं व्यक्तिमत्व असणं गरजेचं आहे. कारण की आपल्या ग्रामीण भागामध्ये हेच सिस्टम असते. प्रत्येकाचं घर सोनं जरी करून दिलं तरी लोक नाव ठेवतात असतात का माझ्या घराला कच्चं सोनं लावलंय. पण अखेरचा चेंडू यावेळेस मात्र चांगला फटका बघायला मिळतोय. निलवंडी संघाकडनं एक चांगला प्रयत्न मात्र केला जातोय. एक धाव कमल षटक मात्र समाप्त होणार आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला तर 4 षटकांमध्ये अखेरीच आमचे राहुल दादा 20 धावा धावफलकात लागल्या जातील. इथून जर बघितलं गेलं तर 6 चेंडू आणि 21 धाव्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी. एकोण 40 धावा धावफलकात लागले गेले आहेत. तर 6 चेंडू आणि 21 धाव्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी. जवळ मैदानाकडे या ठिकाणी बघितले गेले असेल तर 39 धावा झाल्यानंतर शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 21 धाव्यांचे समीकरण असणार आहे. फलंदाज मध्ये दाखल असताना बघणार निळवंडी संघाकडे या 21 धाव्या कंप्लीट केल्या जातील का नाही याकडे लक्ष मात्र लागलं जाईल. यावेळेस आकृत्यांपर्यंत येण्याचा प्रयत्न फलंदाज बाद. मित्रांनो कोणी जाऊ नका कारण की आज या ठिकाणी नक्कीच तुम्हाला सांगतोय की या ठिकाणी कालचा दिवस जर तुम्ही थांबले असते तुम्हाला जेवणाची सेवा मात्र केली असते आमच्या आयोजकांनी. परंतु या ठिकाणी जेवणाची सेवा आज नाही आहे. तुम्हाला तुमच्या घरी जावं लागणार आहे. बायकोला फोन करून द्या, आईला फोन करून द्या, नक्कीच या ठिकाणी आपल्या बहिणीला फोन करून द्या की या ठिकाणी आम्हाला जेवणाची सेवा नाही, आमच्यासाठी जेवण मात्र घरी तयार करून ठेवा. कारण की या ठिकाणी बक्षीस वितरण झाल्यानंतर आपल्या सर्वांना घरी जायचं आहे, मलाही घरी जायचं आहे. बघणार पुढचा चेंडू या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो. चांगला चेंडू यावेळेस बघायला मिळतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. सामन्याचे समीकरण मात्र बदललं जाईल. अजूनही 21 धावांची आवश्यकता मात्र असणार आहे. चेंडू 4 मात्र बाकी असणार आहेत. सुंदर गोलंदाजी. गावाचा विकास, ध्येयाचा विकास, क्रिकेटच्या खेळामधील विकास, मिस्टर विकास गोलंदाज टॅकवरती असणार आहे. इथून या ठिकाणी 4 चेंडू बाकी 21 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. गर्दी कमी करा मित्रांनो.
सुंदर गोलंदाजी यावेळेस बघायला मिळते. सुंदर अशी क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला मिळत आहे. कारण की नागझरी संघ नागाप्रमाणे बघितला असेल डम्स मारताना आपण बघतो फलंदाजांना निर्धाव चढून टाकत असताना बघतोय. गोकुळजी शेजवळ साहेबांना आनंद झाला असेल कारण की माझ्या टी शर्टचं कुठेतरी यांनी नाव मोठं केलं. यावेळेस मात्र चेंडू मात्र मोठा असणारा एक या ठिकाणी चांगला फटका काउंकाउंड क्षेत्रामध्ये एकच धाव मात्र ते सामना काय औपचारिक रीतीमध्ये आलेला आहे. जे संघ 2 फायनलमध्ये असतील त्यांना विनंती असेल त्यांनी मात्र या ठिकाणी नक्कीच कॉमेडी बॉक्सकडे यायचं. सर्व संघाने आमचे शालेय विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समोर प्रत्येकाने हातात हात धरून या ठिकाणी मैदानावरती जायचं आहे. या ठिकाणी नियोजन थोडंसं या ठिकाणी नक्कीच चांगलं आहे. त्यामुळेच मित्रांनो या स्पर्धेचं महत्व मात्र मोठं आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी बघायला मिळेल. चांगला फटका आहे परंतु निळवंडी संघ कुठेतरी दुरावला जाणार आहे. इथून या ठिकाणी नक्कीच दोन्ही जे संघ असतील पंच समोर असतील त्या पाठीमागे संघ असतील संघाच्या पाठीमागे आमचे शालेय विद्यार्थी असतील त्यांच्या हातामध्ये हात धरून हे लक्षात ठेवायचं आहे. कोणताही संघ पुढे जाऊ द्यात. अजून मात्र सामना संपलेला हे लक्षात ठेवायचं आहे. लास्ट बॉल. चला गाणोबा संघ लवकर यायचं इकडे. सुंदर चेंडू यावेळेस सामना जिंकत अंतिम लढतीमध्ये प्रवास केला. नागझरी संघाचं अभिनंदन असेल. गोकुळजी शेजवळ साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन असेल कारण की त्यांच्या वतीनेच या ठिकाणी नक्कीच ही स्पर्धेसाठी त्यांच्या वतीचा त्यांच्या नावाचा त्यांच्या ठिकाणी मानाचा हा संघ नागझरी मात्र मैदानात जातोय. या ठिकाणी महत्वाचा असणार आहे. चला गाणोबा संघाने इकडे यायचं आहे. सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल